आणि सर्व परिवार, मी आता प्रत्येकाची नावं घेत नाही, म्हणजे ह्या दिवशी जो उत्साह इथे असतो आणि जे तुमच्या मनातला जो भक्तिभाव असतो तो ऐकून आणि बघून मन एवढं प्रसन्न होतं की येणारे वर्षभर काम करण्याची ऊर्जा मिळते. मी माता हिरादेवीला विनंती करेन की माझे जेवढे बांधव इकडे आहेत त्या सर्वांच्या जीवनात सुख शांती समाधान येऊ दे, त्या सर्वांचं आयुष्य त्यांना दीर्घायू मिळू दे आणि हे दीर्घायू सुद्धा अतिशय स्वास्थ्यपूर्ण मिळू दे, प्रत्येकाचं स्वास्थ्य सुद्धा चांगलं लाभू दे. गेल्या काही वर्षापासून मोदीजी आल्यापासून पूर्ण देशामध्ये आपल्या हिंदू देवदेवतांचं खऱ्या अर्थाने उदात्तीकरण चालू आहे. मग उज्जैनचा महाकाल असेल, अयोध्याचं राम मंदिर असेल, काशी विश्वनाथ बनारसचा काशी विश्वनाथ असेल, प्रत्येक गोष्टी, इव्हन महाराष्ट्रात इथे सप्तशृंग देवी आणि तिकडे पण बरंच काम, विकासाची कामं चालली आहेत. म्हणजे आपल्या देशात परिस्थिती काही वर्षापूर्वी अशी होती, मोठे मोठी बंदरं बनतायत, एअरपोर्ट बनतायत, मॉल बनतायत, रोड बनतायत, सर्व होत आहे, पण आपली तीर्थस्थानं जुनीच होती. तिकडे तशीच अस्वच्छता, जायला यायला रस्ते नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, वाहनांची सुविधा नाही आहे, गर्दी आहे, फेरीवाले आहेत, चालायचे रस्ते नाहीत, वायरी लोकळत आहेत. जे लोक बनारसला गेले असतील काशीला, पहिल्याचं कसं आहे आणि आताचं कसं आहे. पण मोदीजी आल्यानंतर त्यांनी ठरवलं जर या सर्व गोष्टी देशात बदलू शकतात तर ही गोष्ट का बदलू शकत नाही. आणि मग तीर्थक्षेत्रांचा खऱ्या अर्थाने विकास झालाय. सगळीकडे जेवढी तीर्थक्षेत्र आहेत ती आता नावारूपाला आली आहेत. आपल्या देवतांकडे नुसती भारतातले नाही, भारताच्या बाहेरची लोक यायला लागली आहेत. आणि म्हणूनच मला कधी कधी असं वाटतं हिंदुत्वाचा ज्वर ह्या देशामध्ये वाढलाय. आणि हा इथे आणखी त्याचं प्रत्यंतर मला इथे एरंगामध्ये आलेलं होतं. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही सर्वजण एकत्र असलात की फायदे कसे होतात हे आपण काही दिवसापूर्वी बघितलं. काही लोक आपल्याला कसे त्रास द्यायला उत्सुकतात, त्यांचे काही आपले मनसुबे असतात, पण आपण सर्वजण एकत्र राहिलो की कोणी किती चुकीचे मनसुबे जर केले तरी आपण त्यांना पूर्णपणे तोंड देऊ शकतो, त्यांची सगळी कारस्थानं उधळून लावू शकतो. आणि या सर्व गोष्टींमध्ये मी व्यक्तिगतरित्या आणि माझी पार्टी सुद्धा पूर्ण ताकदीने तुम्हाला मदत करत राहील. कारण आपल्याला हा हिंदुत्व या देशामध्ये असंच पुढे जायचं आहे. आणि मला खरोखरच आवडतं एरंगळचं. म्हणजे मी कधीतरी दर्शनला म्हणालो होतो की तुमची छोटी छोटी घरं आहेत ना, ती मला फार आवडतात. म्हणजे माझी आई आता 3-4 वर्षापूर्वी गेली, पण तिची तर फार इच्छा असायची ते सगळं बिल्डिंग मध्ये तुम्ही मोठे मोठे फ्लॅट बांधता, ते काय मला आवडत नाही. मला अशी छोटी घरं पाहिजे. पण ते आमच्या मला पूर्वजाची घरं नाही, पण ही घरं बघितली की मला ही घरं आमच्या घरापेक्षा बरी वाटतात. पण ते काय आमच्या आईच्या नशिबात नव्हतं. गेलं ते गेलं. पण असंच हे तुमचं गाव पण आहे. आणि बिल्डिंग आली की दरवाजा बंद होतो, एक दुसऱ्याच्या घरातल्या एकमेकांना पत्ता लागत नाही. म्हणायला एकत्र पण खऱ्या अर्थाने पण एकत्र राहत नाही. ते घर पण जे तुम्ही टिकवलंय ते असंच घर पण टिकवा, एवढीच. आणि ते टिकवण्यासाठी हिरादेवी तुम्हाला पूर्ण आशीर्वाद देऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिरादेवी. माझे अध्यक्ष आहे, प्लस एक समाजसेवक म्हणून काम करतो. आणि आम्ही देवीच्या संदर्भात तुम्ही जर काही विचारत असाल तर आज जत्रा आहे, आज जत्रा संदर्भात अशी की ही पारंपरिक जत्रा आहे आणि वडिलोपार्जित आहे. आणि ह्या जत्रेचा विषय म्हणजे ही देवी अशी एक आहे, मुंबईला तरी मला त्यांना लक्षात नाही असं वाटतं की ही देवी वर्षातून 2 दिवस माहेरी जाते. असं आहे की ती सप्तमीला इथून तिचं घरून सगळे तिला वाजत गाजत तिच्या आईकडे नेतात. आणि घाटीगाव इथे तिचं आईचं घर आहे, माहेर घर आहे. आणि अष्टमीला गावाचा काय आमचा जो विधी असतो म्हणजे गोंधळ वगैरे तो आम्ही तिथे करतो. आणि नवमीला तिचं परत सकाळी 9ला तिथून ती प्रयाण करते आपल्या मुख्य मंदिरात येण्यासाठी. देवी ही स्वयंभू देवस्थान आहे
आणि फार लांबून लांबून जे म्हणजे भक्तगण आहेत तिचे ही कुलदैवत आहे बऱ्याचशा लोकांची, म्हणजे महाराष्ट्रातल्या बहुतेक कानाकोपऱ्यातल्या लोकांची, विशेष करून पालघर, वसई जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड या लोकांची ती कुलदैवत आहे आणि आमच्या सगळ्या ह्या 5 गावांची ही ग्रामदैवत आहे. तर आमचं हे म्हणजे गावठण विभागातील ही जी काही स्वयंभू मंदिर आहे त्याच्यात एक हिरादेवी माता म्हणून, आणि कोळी समाजाला जर जे काही आता आत्ता तुमच्याकडे साधन आलं आहे की सगळ्या सॅटेलाईट आल्यात की तुम्हाला होडी कुठे आहे काय आहे, पण पूर्वीपासून आमचा कोळी समाज आहे तो या ठिकाणी येऊन तिच्याकडे होडी जर कुठे गायब झाली समुद्रात वगैरे तर तिच्याकडे कौल मागायची. ही देवी कौल देते. ह्या देवीला सुपाऱ्या इथे यांचा जो हे आहेत आमचे भक्तगण पुजारी ते सुपाऱ्या लावण्याची पद्धत आहे आणि ती त्याचा तुम्हाला जबाब देते असं ख्याती आहे आणि ती वडिलोपार्जित आहे पूर्वीपासून. आत्ता आमच्या ह्या मंदिराचा म्हणजे पूर्वीपासून व्हायचा तसा आत्ता आणखी विकास वाढलेला आहे. आमचे तरुण अध्यक्ष मिळालेत, सुनील ठाकूर म्हणून आहेत, युवराज ठाकूर आहेत आणि असे बरेचसे आहे, प्रमोद म्हात्रे, साई इराले हे पण आमचे माजी अध्यक्ष आहेत. अशी अनेक लोक आहेत. पण ह्या लोकांनी आता असं आहे की लोकांना त्याचा विश्वास निर्माण झाला आणि लोकांना फायदा झाला म्हणजे विश्वास निर्माण झाला. अनेक म्हणा आता लहान लहान पोरं एवढी सगळे असं आता गुरुवारी ह्याहीपेक्षा मोठा गोंधळ हे असणार तिला आणण्यासाठी. जेव्हा 9 वाजता निघतो पण आम्ही 4ला मंदिरात शिरणार, एवढं सगळं अख्ख्या गावात ती फेरी मारून येणार. आणि विशेष म्हणजे देवी ज्या दिवशी यातून येतो त्या दिवशी ती खूप वजन असते. तिची जी आकृती आहे त्याच्या चौपट्टी वजन असते अशी ख्याती आहे आणि आम्ही आज पण पाहिले आणि खरं आहे ते. कुठून लोक आले म्हणजे जत्रामध्ये कुठून लोक आले? जत्रा एरंगळगाव सर्वस्व एरंगळगाव आहे आणि भाटीगाव भंडारी समाज जिथे जिथे वसला आहे ही भंडाऱ्यांची ग्रामदेवता आहे आणि कुलदेवत आहे. त्यामुळे भंडारी समाज जिथे जिथे वसले आहे सगळ्यांनी हजेरी लावली आहे. या गावातल्या मुली कुठे परगावात गेलेल्या आहेत, वसई ठाण्यात दिलेल्या आहेत, त्या आज सगळ्या देवीच्या ह्या मान सन्मान जत्रेसाठी इथे आलेल्या आहेत. कधी होतो जत्रा? फार पारंपरिक याला डेट नाही, हे वडिलोपार्जित आहे. आणि आता जर बघितलं तर हा उत्सव आमच्यासमोर बघितला तरी आता 25-30 वर्षापासून अशा पद्धतीनं होतो. त्याच्या आधी थोडंसं त्यावेळच्या साधनाप्रमाणे ढोल ताशावर जायची, भजनाने जायची. आता जरा थोडंसं हे बदललं आहे तिच्याबरोबर, पण ऑलमोस्ट खूप मजा येते आणि तुमच्यासारखे लोक पण या ठिकाणी येतात. आमचे राजकारणी लोक पण कार्यकर्ते जे आहेत, आता विशाल भगत आहे किंवा असे अनेक विनोद शेलारजी आहेत, योगेश वर्माजी आहेत, हे असे लोक अनेक येतात इथे. त्यांचे पण आमचे सगळ्या पक्षाचे लोक इथे पक्षभिक्षक काय आमच्या गावात पडत नाही. आम्ही आमच्या गावात पक्षाला विरोध आहे. आमच्या गावात आम्ही येणाऱ्या प्रत्येक माणसाचा सन्मान करतो आणि असंच पुढेही करत राहू. तुम्ही पुढच्या वर्षी परत परत या, आम्ही तुमचाही सन्मान करतो. तुम्ही मी सुनील ठाकूर, श्रेष्ठ छत्री भंडारी समाजाचा अध्यक्ष, आणि आज हा कार्यक्रम पारंपरिक चालतो त्याच पद्धतीने आम्ही आमच्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम चालू ठरवलेला आहे. चैत्र कृष्ण पक्ष सप्तमीला देवी आमची आम्ही माहेरी घेऊन जातो. हे माहेरघर आमचं भाटी देवली असं त्या ठिकाणी आहे आणि तिथे पूर्वीपासून त्या स्थानावरती जिकडे देवी असते त्या तिकडे माहेरघरी देवीचा 3 दिवसाचा उत्सव असतो. 3 दिवसामध्ये तिचा अष्टमीच्या याच्यामध्ये आम्ही देवीला मानपान करतो संध्याकाळी 5 वाजता. त्याचबरोबर वरती देवीच्या डोंगर असं चढायला, त्या डोंगरावरती जाऊन 5 दिवे लावले जातात. त्यात जेव्हा संध्याकाळची वेळ होते तेव्हा तिकडे मंडल भरलं जातं. तिथे देवीला प्रार्थना करून पारंपरिकपणे आम्ही आशीर्वाद मागतो देवीकडे की आमच्या मुलाबाळांना, आमच्या येणाऱ्या पिढीला आणि आमच्या सर्व मुलांना शिक्षणाच्याबद्दल आणि सर्व याच्याबद्दल आम्हाला चांगली बुद्धी द्यावी आणि आमचं असंच गाव आणि आजूबाजूच्या लोकांना पुढे प्रगती मिळावी याच्यासाठी आम्ही खूपच प्रयत्न करत असतो. देवीला गारण घालत असतो आणि त्या पद्धतीने ते मंडळ भरून आणि तिथे सोला मजबूत करून एकदम चांगल्या प्रकारे करून संध्याकाळी आम्ही तो वाजत गाजत पुन्हा एकदा भाटी गावातून संध्याकाळी 5 वाजता पूर्ण गावातून मिटवतो अष्टमीच्या दिवशी आणि इकडे मंदिरात घेऊन येतो. मंदिरामध्ये नारळाचा प्रसाद किंवा देवीला जे काही मानपान केलेलं असतं त्याचा प्रसाद वाटला जातो रात्री संध्याकाळी 8 वाजता. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या देवी आम्ही मुख्य देवलीवरून माहेरून आणायला जातो तेव्हा पण असाच कार्यक्रम होतो की वाजत गाजत देवीला आम्ही एकदम खुशीने घेऊन येतो. भाटी गावामध्ये देवी प्रवेश करते, भाटीच्या सोसायटीमध्ये देवी प्रवेश करून तिकडनं निघते आणि ती परत पुन्हा एकदा आपल्या मुख्य मंदिरामध्ये यायला आगमन होते तिचं. आणि या आगमन सोहळ्यामध्ये एवढा उत्सव निर्माण होतो
की भरपूर काही वर्षापूर्वी असं एवढं हे होत नव्हतं, पण आता या 10-12 वर्षापासून हा उत्सव एवढा आनंदाचा होतोय की लोक बाहेरचे येतात आणि ह्या बाहेरच्या लोकांनी एवढा आनंद लुटायला सुरुवात केला की आम्हाला याचं हे आवडता येत नाही. कधी कधी आम्ही स्वतः हे होतोय का पुढे आपलं कसं तरी पुढे 12 वाजेपर्यंत तिचं हे असतं. इथून 9 वाजता निघायचं. आज जरा लवकर निघालं आणि इथून 9 वाजता निघायचं तर मंदिरामध्ये मुख्य माहेर घरी 12 वाजेपर्यंत देवी पोचली पाहिजे असा आमचा देवीचा पूर्वीपासूनचा जो हे आहे तो नियम आहे तो आम्ही ठेवतो आणि त्या नियमानुसारच चालतो. दुसऱ्या दिवशी पण आम्ही तोच नियम पाळतो आणि येणारे सण पण जे गुढीपाडवा, गोकुलाष्टमी आणि बाकीचे सण आहे ना हे सर्व आमच्या लोकांचे नियमानुसारच चालतात. इथे कधी बदल होत नाही. 12 वाजता जन्म झाला, गोकुलाष्टमीचा जन्म इथेच होतो आणि पालना वगैरे होतो. 12 वाजता जर जन्म झाला रात्री, दिवसा 12 वाजता 9 वाजता सकाळी देवी याची गोकुलाष्टमीची पालखी निघते आणि दहीहंडीची पालखी निघते. 9-10 वाजेपर्यंत आम्ही ती पालखी याच्यामध्ये पोचवतो होळीच्या मैदानावरती आणि तिकडे 12च्या आत ती हंडी फोडली जाते दुपारी. हा एक मेन महत्त्वाचा विषय आहे की कारण का माहिती ह्याच्यामध्ये ना खूपच म्हणजे नियमानुसार आणि कोणच असं तुम्हाला भेटणार नाही का कोण असं मध्येच काहीतरी आडाआडा किंवा आता नाही दुसऱ्या दुपारच्या नंतर करूया. तो नियम पूर्ण नियम पाळत नसते आणि लोक पाळतात. हेच मोठं श्रेय आहे या गावाचं. लोक पालन करून घेतात आणि त्याचबरोबर आमच्या मंदिराच्या समोरच एक गणपती मंदिर आहे, तलाव आहे. त्या तलावाचं आम्ही सुशोभीकरण करायला घेतलेलं आहे गाववाल्यानेच. बरेचसे पक्षी येतात आणि जातात पण अजूनपर्यंत त्याच्यावरती लक्ष देत नाही आणि त्या तलावाचं आम्ही सुशोभीकरण करत तिथे एक गणपतीचं मंदिर आहे. गणपतीचं मंदिर स्वयंभू मंदिर आणि तलावाचं नाव त्या गणेश तलाव आणि त्याशिवाय बाजूला एक शिवमंदिर आहे. तिथे पण आम्ही चांगल्या प्रकारे लक्ष ठेवतो आणि त्या पूजा आरती रोजची होत असते. या ठिकाणी पण आम्ही रोज पूजा करतो. सकाळी 5:30-6 वाजता पूजा करून देवीची ते स्वतः युवराज ठाकूर आम्ही बाकीचे भक्त येऊन सकाळी आम्ही स्वतः पूजा करतो देवीची आणि भक्त एवढे येत असतात ना का वाढतच चालले आहेत. चांगली गोष्ट आहे. देवीची प्रसिद्ध होत आहे आणि त्या पद्धतीने हे सर्व चाललं आहे. आणि नंतर ज्या दिवशी इकडे आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आमचा भंडारा असतो देवी इकडे आल्यानंतर आणि भंडारा झाल्याच्या नंतर आम्ही आमचा रोजच्या याला कामाला जात असतो आणि सर्वांना भरभरून मागत असतो. हे देवीच्या चरणी प्रार्थना करतोय आणि तुम्ही इकडे आल्याबद्दल तुमचे मी आभार मानतोय. धन्यवाद. थँक्यू. युवराज ठाकूर, मी या समाजाचा सचिव आहे. माझं भाग्य आहे की मी या गावाचा कमी वयात सचिव झालो आणि आई हिरादेवीची सेवा करायला मला भेटली. आमच्या अध्यक्ष साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सेवा करतो. त्यांचं आम्ही म्हणजे जे त्यांचं पालन आहे देवीचं ते आम्ही अजून पाळतो आणि आमच्या देवीची जत्रा दरवर्षाप्रमाणे येते. ते साहेबांनी आमच्या सांगितले तर आमचा गाव एवढा आनंदात असतो की त्या महिन्याच्या अगोदर देवीच्या पालखीची सर्व हे तयारी चालू करतात आणि मुलांना थोर छोटे मोठे आमच्या महिला वर्ग त्यांना पण देवीच्या पालखीची उत्सुकता असते की कधी पालखी येणार आणि त्या पालखीमध्ये त्या एवढं गावाचं सजावट होतं. आपल्या दिवाळीप्रमाणे आम्ही दिवाळी करतो आमच्या गावाची आणि देवीचं आगमन देवीचा आशीर्वाद आमच्या गावावरती आहे आणि देवीचं हे जे रूप आहे ते बघायला अजून लोक येतात. आणि असं म्हटलं जातं आमच्या पूर्वजांचं आजूबाजूला घर आहे ती असं बोलतात की रात्रीच्या वेळी जेवढ्या आपल्या मुंबईमध्ये देवी आहेत, मुंबादेवी आहे, महालक्ष्मी आहे, काळबादेवी आहे, भद्रेश्वरी आहे, त्या बहिणी तिच्या पालखीसाठी रात्री इथे हजर असतात. हे आमच्या गावातल्या काही वयस्कर व्यक्तींचा आजही वयस्कर आहेत 90वर गेलेली त्यांनी ते अनुभवलं आहे. आणि मावल्या खरोखर इथे तिच्या बहिणी इथे येतात, तिचे भाऊ येतात आणि हा उत्सव आनंदाने पार पडतो. आणि हेच मी सांगून आई माऊलीच्या चरणी मी खरोखर नतमस्तक आहे. धन्यवाद. मात्रे मी तुम्हाला एवढंच सुचवते करते की आमच्या देवीची यात्रा तुम्ही नोंद केली आहे की सर्वांना प्रसिद्ध करावी. कारण ही आमची पहिल्या एवढी नव्हती पण आता बहुतेक ठिकाणी तिची प्रसिद्धी झाली आणि तिची अजून प्रसिद्धी व्हावी
आणि तिला अजून भरभरून तिचे भक्तजण यावेत, तिची जी यात्रा असते त्या यात्रेला सगळे यावेत, हीच मला कळकळून सांगायचे की तुम्ही सगळ्या चॅनलवर ह्या गोष्टीचा तिला हे द्या की महाराष्ट्रामध्ये एक अशी देवी आहे की 2 वर्ष 2 महिने 2 दिवस ती याच्यामध्ये जाऊन राहते माहेरी जाणारी एकच देवी आहे महाराष्ट्रामध्ये, की तिला तुम्ही एवढी प्रसिद्ध द्या की ती आमच्या लोक त्याच्या दर्शनाला यावं, उदो झाला पाहिजे एवढं. आता यावर्षी तर आम्हाला एक वसईचे जे नायगाव दरपाळे आहे त्या लोकांची ही आहे कुलस्वामिनी आहे, त्यांनी त्या लोकांनी सांगितले आमचा नवीन बँड आहे तर त्याच्यासाठी आम्हाला परवानगी द्या आम्हाला वाजवायची, तर आमच्या कमिटीने त्यांना परवानगी दिली आणि ते यंदा ते बँड वाजायला येणार आहे. तसेच आमचे सगळे समाजाचे आहेत शैशवशी क्षत्रिय समाज त्या लोकांनी येऊन तिचा उदो करावा ही सदिच्छा. मी माझी जिंदार होतो गावातलं, आता माझं हे झालं आपला ते साई प्रबोधन चालवतात, साईचं पालखी पदयात्रा वगैरे चालवते, पदयात्रा वगैरे जातो आम्ही, पंढरपूरला पण जातो. आणि माझी देवीची अशी ख्याती येत आहे की देवीचं पूर्वीपासून अशी ख्याती येत होती, म्हणजे कोणाच्या घरी लग्न वगैरे कार्य असलं की देवीला ग्रहाणं घालून तिथे ते तलाव आहे तिथे माहेरी, त्या तलावातून देवीला अखंड म्हणजे सोन्याने त्याचे हे येते दागिने वगैरे येतात लग्नासाठी, आणि ते परत लग्न झालं की पुन्हा ते तिथे तळ्यामध्ये नेऊन ठेवतात आणि मग ते ऑटोमॅटिक त्या हे दृश्य होतं. कारण ते एवढी खाती आहे, मी ऐकलेलं आहे, कारण माझं आता 66 वय झालं आहे आणि मी ऐकलेलं फक्त, मी बघितलं नाही असं म्हणून. काय नाही, धन्यवाद. या ठिकाणी आलात आमच्या या हिरादेवी जत्रेच्या सर्व महाराष्ट्रातील काय मुंबईतील सगळ्या आणि आमच्या या उत्तर मुंबईतील जेवढी गावठणं आहेत त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. असाच देवीचा आशीर्वाद तुमच्या आमच्यावर फळत राहावा आणि तुम्ही पण मीडियावाले आमच्या या ठिकाणी जत्रेला पुन्हा पुन्हा यावं असा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हिरादेवी माते की जय. हिरादेवी तुझ्या काठी तळे त्याच्या काठी भाजीचे मळे, आवड तुला नारळाची झेंडूच्या फुलांची ओ देवी हिरादेवी. बोला हिरादेवीचा